गेली तुटून कार्यक्रम संपून पटदिशी घरी जाऊन म्हटलं तरी बारसकर सर आले कुठून. First of all, I would like to say thank you, Honorable Chairman, respected person, and all my dear students. First of all, I would like to say thank you for giving me this golden opportunity to present me in front of you. मला फक्त 5 मिनिट आपल्या कॉलेज बद्दल आणि आपल्या सरांबद्दल सांगायचं आहे. माझी मिसेस इथे शिकत होती, तिचा नंबर आला, सत्कार झाला. तर खरोखर आपल्या या कॉलेजमध्ये जे शिक्षक आहेत ते जेन्युइन आणि बेस्ट आहेत. त्यांच्याबद्दल एकदा जोरदार आहे. मी लास्ट मोमेंट मध्ये ज्यावेळी कॉलेजवरती येत होतो फॉर्मच्या ह्याच्यात मी 2-3 तास व्हिजिट केली, पण लास्ट मोमेंटला मी जे डोळ्यानं पाहिलं ते फक्त मला सांगू इच्छितो की मुलं कॉलेजमध्ये येत नाही की त्यांची चुकी आहे, पण टीचर दिवस न रात्र त्यांच्यासाठी झटतात हे मी प्रत्यक्षात पाहिलं. प्रत्येक सर त्या मुलांना बाजूला काढून त्यांना छोट्या छोट्या ट्रिक्स लावून बाबा हे तरी पेपर तरी कव्हर कर, ते जबरदस्त मोटिवेट करत होते. मी खरोखर सांगतो, मी थोडं निगेटिव्ह ऐकलं होतं की कॉलेजमध्ये लक्ष देत नाही, पण ज्यावेळी माझ्या मिसेस इथे ऍडमिशन घेतलं त्यावेळी खरोखर कॉलेजमध्ये खूप पॉझिटिव्ह लॉट ऑफ पॉझिटिव्ह थिंग्स इन दिस कॉलेज अँड ऑल टीचर्स आर गिव्हिंग देअर बेस्ट. ते बेस्ट तुम्हाला देतात. म्हणतात की शेवटी जगातली कुठली शाळा चांगली वाईट नसते, मात्र तिथला शिकणारा विद्यार्थी चांगला किंवा वाईट असतो. म्हणतात जागेपेक्षा लहान असतं घर, घरापेक्षा लहान असतं दार, दारापेक्षा लहान असतं कुलूप, कुलपापेक्षा लहान असते चावी, मात्र ती चावी पूर्ण घरामध्ये राज्य करते. ती चावी म्हणजे लक्षात ठेवा म्हणजे सदस्य. आणि पॉझिटिव्ह थिंकिंगच्या बाबतीत सांगतो आणि मी सांगतो पहिले पालक आले त्यांच्यासाठी काय होते माहिती का, शिक्षक तुमच्यासाठी किती राहतात. शेवटी मी चार दिवस कंटिन्यू बघत होतो, पूर्ण जीव ओतून ते शिकवत होते. कोण मुलगा नसेल तर त्याला कॉल करून बोलवतो ना, अपास विभाग त्याचं काय झालंय बघा, दे हॅव टेकन अ लॉट ऑफ एफर्ट्स फॉर यू. त्याच्याबद्दल मी एवढं सांगतो काय झालंय, पोरांना गरज कमी, शिक्षकांना गरज जास्त झाली. लास्ट टाइम आय हॅव सीन. त्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगतो. आपला रेल्वे प्लॅटफॉर्म वरती मी थांबलो होतो, तिथे 2 लोक लई जोराजोरानं पळत होती, त्यांची रेल्वे चुकत होती म्हणून. मी असा बघायला लागलोय, एक जण जरा जाड होता, एक जण पातळ होता, दोघांनी पिशव्या अडकवलेल्या आणि दोघं जोरात पळत होते. का तर त्यांना ट्रेन धरायची होती म्हणून. धाप्यात देत मी रेल्वे स्टेशनवर तिथं बघायला लागले, धाप्यात देत आले. ट्रेन प्लॅटफॉर्मवरती येऊन थांबली, ट्रेन निघाली सुद्धा. हे दोघं पळते. माझ्या डोक्यात एकच विचार, यांना ट्रेन मिळत्या का नाही. पळत धाप्यात येत ट्रेनच्या जवळ आले. ट्रेनचा पहिला डब्बा गेला, दुसरा डब्बा गेला, तिसरा डब्बा गेला, ट्रेनचा शेवटचा डब्बा राहिला होता. हे 2 वाघ काही थांबायचं नाव गेला. घामातून पाठीमागचे पिशव्या अडकल्या, पळत आले. शेवटचा डब्बा निघून जायला त्यात जाड होतं, त्याला काही पळायला झालं नाही. जे बारकं होतं की नाही त्याने जे जोरात उडी मारली डायरेक्ट शेवटच्या डब्यातच. ट्रेन गेली. दोघांना एकटा गेला आणि एकटा तिथं राहिला. एकटा बिचारा धाप्यात देत दमला आणि अचानक हसायला चालू केला. मला काही समज नाही, ह्याच्या बरोबरचा आलेला मित्र गेला, अजी ट्रेन चुकल्या, त्याला वाईट वाटायला पाहिजे, रडायला पाहिजे, हसते का. मला भाव नाही. मी जवळजवळ विचारलं, बाबा तुझी ट्रेन चुकली, तुझा मित्र गेला, तुला वाईट वाटायला सोडून तू हसतोयस का. तू म्हणला बाबा हसू नाही तर काय करू, तू गेला ना, तू मला सोडायला आला होता. शिक्षकांची अशा होत झाली की शिक्षकच ट्रेन मध्ये बसून झाले, पोरग मात्र बाहेर थांबले. पालक ट्रेन मध्ये बसून झाले, पोरग मात्र बाहेर थांबले. शिक्षकच टेन्शन मध्ये. मी सुद्धा एक टीचर आहे, एक पालक म्हणते पालकांना सिलेबस पाठ झालाय पण पोराला सिलेबस पाठ नाही. पालक म्हणते धड्याचं नाव घेऊन सांगते सर यो धडा राहिलाय, तो धडा राहिलाय, आणि पोराला विचारला धड किती तर त्याला माहित नाही. पालक सगळे आले, बरेच जण जोडी म्हणून आले, म्हणून एक फक्त चुटका सांगतो आणि मी थांबतो. एक बोका असतोय टॉमकॅट पॉझिटिव्ह थिंकिंग काय ते सांगतो. नथिंग इज इम्पॉसिबल, वी कॅन डू एनिथिंग, ओनली आपला बघण्याचा दृष्टिकोन काय हे खूप आहे. बोका एक असतोय, किचन मध्ये येऊन सारखी दूध पिऊन जात असतोय. बायको वैतागते, नवऱ्याला म्हणते पहिल्या बोक्याला नेऊन सोडून या. प्रॉब्लेम असतोय, नवऱ्याला बोका धरता येत नाही, पण तरी आता बायकोनं सांगितलं म्हणून काहीतरी केलं पाहिजे. तो काही प्रॅक्टिस करून शिकतोय आणि बोक्याला पहिल्या गल्लीत सोडून येतोय. पहिल्या गल्लीत सोडून आल्यानंतर नवरा रुबाबात आत येतोय, बायकोला म्हणते ए सोडला की नाही बोका. बायको म्हणते ते बघा किचन कट्ट्यावर जाऊन बसली. बोका लगेच जात नाही, हो ते लगेच परत येतोय. तो रिटर्न
घरामध्ये रोज चालू आहे. पुन्हा तो नवरा बायको नवऱ्यावरती चिडते, तुम्हाला एक बोका सोडता येत नाही, त्यामध्ये आवाज करून होता बोक्याला सोडून येतो. 2-3 कल्याण येऊन सोडून येते. तासाभरानंतर नवरा रुबाबात येते, झाली का तुझी किटकिट बंद? बायको म्हणते तुमच्या आधी अर्धा तास बोका येऊन बसले. हे बायको चिडते आणि बायको शेवटच तुमच्या पुरुषावरती थोय म्हणते, तुम्हाला एक बोका सोडता येत नाही. त्यावेळी नवरा बी लहान बोल, त्यावेळी तू का बस म्हणते, एक तर ह्यो बोका नाही तर तुझा बोका राहील, आज बायकोचा राग कमी होती, तिला चिंता वाटायला लागली, बोका त्यो बी येणार, हिचा बी बोका येणार. 1 तास होते, 2 तास होते, 3 तास होते, रात्र होत्या. बायको टेन्शन मध्ये इकडं तिकडं फिरत असते. रात्री 2 वाजता बरोबर दारात नॉक. बायको पळत जाऊन जेवली नसते, कारण तिला टेन्शन असते, ह्यो बी बोका गेला, त्यो बी बोका गेला. 2 वाजता कडी उघडते, प्रेमानं नवऱ्याकडे बघते. दार उघडलेले बघते तर काय, नवऱ्याची केस इसकटलेली, कपडे बटन वगैरे फाटलेले, आणि नवऱ्याकडे बघून तिला वाईट वाटते. आणि बघता नवऱ्याकडे बघत खाली बघते तर नवऱ्याच्या बरोबर दोन्ही पायात तो बोका आहे तसं. बायकोचं प्रेम गेलं आणि चिडत्या, काय लई मोठं बोलला होतं हा, आणि बोका परत. बायकोपेक्षा 10 पटीने आवाज नवरा चढवते, आवाज बंद कर पहिला. बायको ते आवाज बंद करते, तुम्ही का चिडायला नाही, मी चिडायला पाहिजे. नवरा म्हणते पहिले बोक्या घेऊन दूध पा. बोक्याला देऊन बायकोने चिडते, आहो त्यानं वैताग आलाय म्हणून तरी सोडा नाही, तू पहिले बोक्याला दूध पा. नाही आधी सांगा काय झालं. अगं या बोक्याला सोडायला जंगलात लांब गेलो तो, घरची वाट विसरलो, बोका होता म्हणताना बोक्याच्या पाठी मग घरी लागलो आणि जंगलात कसं गेला. तोच बोका असतो. ओके, थँक्यू. बराच कार्यक्रम लावलाय तर बाळांनो,